हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. भगवद्गीता. येथे या सैन्यांमध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. म्हणजे काय तर द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. दृष्टकेतूचे केतान काशीराजस्य वीर्यवान पुरुजित्कुन्तिभोजस्य शैब्यस्य नरपुंडव. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. दुसरं काय, तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. काय सांगितले इथे बघा. आता ह्या भीम आणि अर्जुन ह्यांची शक्ती दुर्योधनाला माहिती होती, तरीसुद्धा भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीबरोबर इतरांची शक्ती त्यांनी जोडली. पण हे महायोद्धे होते, सगळ्यांना माहिती होतं. पण बघायला गेलं तर कौरव पण शक्तिशालीच होते, पण त्यांच्या बाजूला प्रत्यक्षात ईश्वर नव्हता. कारण का, ते अधर्माची बाजू लढत होते आणि पांडव हे धर्माची बाजू लढत होते, है ना. म्हणून त्यांच्या बाजूने ईश्वर उभा राहिलाच नाही. प्रत्यक्षात ईश्वराने त्यांच्यासमोर जेव्हा दुर्योधन श्रीकृष्णांकडे गेला की मला सैन्य पाहिजे, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की बघा सैन्य मी आणि दोघे पण आलेले, अर्जुन पण आलेला आणि दुर्योधन पण आलेला. पण पहिला दुर्योधन आला, पण तो बसला कुठे, डोक्याजवळ. आणि कारण तेव्हा श्रीकृष्णाने काय विरामाचं म्हणजे तो आराम घेण्यासाठी असे लेटले होते. आणि अर्जुन आले, ते बसले श्रीकृष्णांच्या चरणाशी. बघा भक्त हा नेहमी चरणाशीच असतो, पण जो अभिमान असतो ना तो नेहमी डोक्याला जातो, डोक्याकडे. मग डोक्याकडे काय, देव कसा आहे, ईश्वर कसा आहे, सरळ दृष्टीने पाहतो, वर दृष्टी करून बघत नाही, बरोबर. पण तो सगळीकडे कसा समान दृष्टी देतो. ज्या वेळेस युद्ध करायच्या वेळेस त्यांनी श्रीकृष्णांकडे मागणी केली, कोणी दुर्योधनाने, की मला तुझी साथ पाहिजे, है ना, मला मदत पाहिजे. तेव्हा अर्जुन सुद्धा हात जोडून उभा होता की मला पण मदत पाहिजे. मग श्रीकृष्णाने अशी अट ठेवली, मी पाहिजे असेल पण मी युद्ध करणार नाही, आणि माझे एके साईडला सैन्य आहेत, एके साईडला मी आहे, तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. पण प्रत्यक्षात दुर्योधनाला पहिला प्रश्न विचारला, तुला काय पाहिजे. तर दुर्योधनाने सांगितलं, तू कशाला पाहिजे मला. त्याने ओळखलं नाही ना की तो भगवंत आहे, हे ओळखलं नाही. कारण त्याच्याकडे काय होता,
अभिमानाला कधी देवाचं दर्शन होत नाही. अभिमानाला कधीही देवाचं दर्शन होत नाही. भक्तालाच देवाचं दर्शन होतं. म्हणून त्या दुर्योधनाने सैन्य मागितले आणि प्रत्यक्षात अर्जुनाने श्रीकृष्णाला मागितलं. मग तेव्हा अर्जुनाला पण सांगितलं श्रीकृष्णाने की मी युद्ध नाही करणार. तर म्हणते माझं सारथी माझ्या सोबत असलंच तरी चालेल. तरी पण श्रीकृष्ण काय म्हणाला की मी तुझं सारथ्य स्वीकारतो. विचार करा, एक शिष्याचा एक गुरु सारथ्य होतो, याची म्हणजे हे सगळ्यात मोठं आनंदाची बातमी. एक ईश्वर भक्ताचा सारथी बनतो. विचार करा. आणि बघा, हमेशा गुरु हा शिष्याला नेहमी मालकासारखा ठेवतो. गुरु हा शिष्याला नेहमी मालकासारखा ठेवतो. ईश्वरसुद्धा भक्ताला मालकासारखा ठेवतो. याच्यावरून बघूया आपण, किती सुंदर आहे ना भगवद्गीता, खूप सुंदर आहे. बघूया पुढचा भाग पुढे, कारण इथे भक्ती दिलेली आहे. म्हणजे डर पण आहे इकडे, आणि जो भक्तीमध्ये आहे त्याला डर नाही आहे. मग भक्तीमध्ये कोण होते तर पांडव होते. पांडव धर्माची साथ देणारे, आणि अधर्माची साथ देणारे कोण होते तर कौरव होते. कौरव हमेशा कोणाला ना कोणाला दुखवतच होते, पण पांडव नेहमी कधी दुखवत नव्हते. मुद्दामहून कोणालाच दुखवत नव्हते. विचार करा, मदत म्हणजे अशी कोण जर असहाय्य असेल त्याला मदत करत होते. पण कौरव असे होते की जो असहाय्य असेल त्याला आणखीन असहाय्य करायचे, अशी त्यांची वृत्ती होती. पण बघा, नंतर मग ह्याच लोकांना चांगल्या म्हणजे सत्य माणसाच्या म्हणजे धार्मिक माणसाच्या समोर जेव्हा येतो युद्ध करण्यासाठी, तेव्हा त्या लोकांना त्यांची भीती वाटते. धार्मिक लोकांची काय वाटते, भीती वाटते. आतमून कुठे ना कुठे, किती पण त्यांच्याकडे शूर आहे, किती शूर होते ते कौरवसुद्धा, तरीसुद्धा ह्यांची त्यांना भीती वाटतच होती. का तर त्यांना माहिती होतं की ते अधर्मी होते आणि प्रत्यक्षात पांडव हे धार्मिक होते. बघा, तुम्हाला जर आवडलं असेल ना, ही भगवद्गीता आहे. भगवद्गीता मी तुमच्यासमोर आणलेली आहे आणि नक्की ती श्रवण करावी. या भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर असं काही दिलेले आहेत आणि ते आपण शिकायचं आहे आपल्या संसारामध्ये, आहे ना. आपल्या वाटचालीमध्ये म्हणजे आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे ही भगवद्गीता आपलं बळ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळत जाईल.